हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजचा व्लॉग जो आहे खूप स्पेशल व्लॉग आहे। माझ्या नंदेची 25th ॲनिव्हर्सरीचा हा व्लॉग आहे। हा व्लॉग थोडा मोठा झाला आहे, पण हे फक्त मेमरी म्हणून काय झालं? कभी खेलूंगा सारे सपने मैं तुझको दे दूंगा। आधी सांगायचं तुम्ही, आम्ही बसवलं असतं। तूने मुझको पागल कर दिया, मेरा लगता ना जिया तेरे बनके। तू मान मेरी जान, मैं तुझे जाने ना दूंगा, मैं तुझको अपनी बाहों में छुपा। मामा नवरदेवाचे मामा आज श्री अशोक आव्हाड आणि सविता यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस सर्वजणांनी आपल्या उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार। लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होईल। नवरीचे मामा ते येत नसतील स्टेजवर तर त्यांची मुलं येतील आणि डान्स करतील। ते मामा येऊ शकतात नवरीचे स्टेजवर। गाणं लावा नागिन। सुनील घुगे स्टेजवर यावे, जरा 2 शब्द जावयाबद्दल बोलावे।
चला पटापट कोण बोलणार आहेत स्टेजवर? अमित हुगे, लाडके दाजी आपले. अच्छा, रात्री लाडके होतात काय? जरा मी 2 शब्द सांगणार आहे यांच्या लग्नाच्या आठवणीबद्दल. मला काही जास्त आठवत नाही, मी तर लहान होतो. आजच्या दिवशी 98ला 98 साली यांचा विवाह झाला आणि आज 25 वर्ष दोघांनी सुखदुःखात एकमेकांसोबत घालवली. त्यांना पण आठवत नसतं 25 वर्ष कशी झाली. ते आजच त्यांना वाटतं की आजच माझं लग्न आहे, कारण की एवढं लग्न वाटतं ते आजच बघतायत. मला काही जास्त आठवत नाही. मी तर तेव्हा 98ला काहीतरी 6-7 वर्षाचा होतो आणि यांच्या वरातीच्या वेळी आम्ही सगळे लहान चिल्ले पिल्ले सगळे आम्हाला घरात कोण हे दिसतात. माझी मुलगी याच वयाचा असेल, मीच नाही, थोडा मोठा असेल. तर मग आम्हाला सगळ्यांनी कोंडून ठेवलं घरात वरातीच्या दिवशी. वरातीला जायचं नाही, तुम्ही थांबा. बाकी सगळे सोडून गेले. आमचे हे मामे भावंड वगैरे आम्ही भिंतीवर ओलांडून वगैरे वरातीला नाचायला गेलो. आणि त्यावेळेचं गाणं आणि सर्वांनी खुर्च्या पाठीमागे रिकाम्या आहेत, तिथे बसून घ्यावे सर्वांनी. लाडके भाचे, मामांचे लाडके भाचे एकनाथ शेठ, नांदूर शिकोटे पुढे यावे बसून घ्यावे. त्यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवस साजरा करतो. पहिले आम्हाला प्रश्न पडला की दाजी का? आता ठीक आहे, सगळ्यात जास्त आनंद आम्हाला आहे, कारण आम्ही खूप लहान होतो. आमच्या बहिणीचं लग्न आम्हाला समजलंच नाही. म्हणजे तसं सांगायचं म्हटलं तर आम्ही 5 भावंड. सगळ्यात मोठी बहीण, 2 नंबर सविता, 3 नंबर मोठा बंधू, 4 नंबर मी आणि अजून एक लहान भाऊ. 1998ला म्हणजे मी जेमतेम 7वीला असताना यांचं लग्न झालं. आणि 1998ला ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस त्यांची जी परिस्थिती होती ती म्हणजे एकदम हलाखीची. त्यावेळेस आमचे दाजी हे मुंबईला एका चाळीमध्ये राहत होते. त्यावेळेस त्यांनी साई माया माझ्यामध्ये त्या गाडीपासून सुरुवात केली ॲज अ ड्रायव्हर म्हणून. आणि बघता बघता 2004 मध्ये आम्हाला भाचा झाला आणि त्या दिवसापासून ते ITO वारे साहेबांकडे एक ड्रायव्हर म्हणून जॉब करायला लागले. आणि त्यांची परिस्थिती आणि नशीब हे दोघंही बदललं. बघता बघता जे हलाखीचे दिवस होते, म्हणजे आज आमचे मामा मावशी त्यांच्या जवळच राहिल्यात ठाण्याला. तसं बघितलं तर एक सुरुवातीला म्हणजे सकाळी आमची बहीण आणि दाजी एक मिरची आणि एक पोळी आणि भाचा जरी म्हटलं त्यावेळेसची परिस्थिती हीच होती की एक सकाळी केलेली पोळी असेल किंवा स्वयंपाक असेल तोच रात्री खायचा. आणि ह्या परिस्थितीतून आज त्यांनी मात करून एक त्यांचं वैभव उभं केलं. आणि येणारे सुखदुःख त्याचप्रमाणे आमचे आईवडील, दाजींचे आईवडील असतील, नातेवाईक यांनी सगळ्यांनी जी साथ दिली त्यामुळे आज ते एक सक्सेसफुल असं आयुष्य जगतायत. आणि आमच्या सर्वांचा हाच प्रयत्न आहे की त्यांनी येणाऱ्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे त्यांचे 2 मुलं आहेत, साहिल आणि सिद्धी. साहिल आता इंजिनिअरिंगला आहे आणि सिद्धी अजून शाळा शिकते. तर त्याप्रमाणे त्यांनी नातेवाईक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये त्यांना ज्यांनी साथ दिली असेल किंवा नसेल दिली याचा विचार न करता आजही त्यांनी संपूर्ण गोतावळा असेल, मित्र कंपनी असेल, यांच्या सगळ्यांचे नातेसंबंध जोपासले. आणि आजही आम्हाला आमच्या दाजींचा आणि बहिणीचा हेवा वाटतो की त्यांनी 25 वर्ष आमच्या बहिणीने जी हलाखीची परिस्थिती निभावली आणि त्यामध्ये आमच्या दाजींना साथ दिली, याबद्दल तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
म्हणजे लहानपणीचं सांगायचं म्हटलं तर प्रत्येक दिवाळीला आम्ही 5 भावंड असो, एकाला पॅन्ट असायची एकाला शर्ट असायचं. पण या सगळ्या परिस्थितीतून आम्ही मात करून आणि आमचं बहीण मेन म्हणजे जी जिद्द आणि जी चिकाटी आलेले नातेवाईकांमध्ये सगळ्या लोकांना माहिती असेल की काय सुखदुःख आमच्या बहिणीने आणि दाजीने भोगले. पण आता शेवटी मी एकच सांगतो की आज आपण 25वा वाढदिवस साजरा करतोय आणि आमच्या सर्वांचे दाजी तुम्हाला शुभेच्छा. आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गरजेसाठी आम्ही तुमच्या सोबत राहू हे बोलतो. आणि ताई म्हटलं म्हणजे लाडाची आणि गोडाची सगळं काही तिला म्हणता येईल. आणि त्याचबरोबर सुट्टीला हा एक जो मुलासारखा माणूस आहे, गोड माणूस. आणि ही जोडी कायम अशीच हसत राहो, कायम अशीच हसत राहो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. आणि अजून काय सांगणार ताईबद्दल आणि दाजींबद्दल. नेहमीच आम्हाला आपुलकीने आणि कधी काही असलं आणि काय मला तेच समजत नाही. काही म्हणते रडायचं नाही. नाही आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सगळे सुद्धा म्हणजे तुमच्या एका जोडीने आणि जिद्दीने संसार आमचा पण पूर्ण करू. हे तुम्हाला आम्ही आजच्या जी संकट आमच्या 25व्या वाढदिवसात तुम्हाला सगळ्यांना परत जमा करू हेच आम्ही तुम्हाला सांगू. नाही नाही. आणि आता छोटा मामा अशोक आव्हाड आणि सविता आव्हाड यांच्या 25व्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे या अपत्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. या शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आज हा दिवस त्यांनी आज करून दाखवला. त्यांचे खूप खूप अभिनंदन. अक्षरशः आमची मोठी बहीण तिचा देहांत झाला त्यावेळेस ही 3 मुलं, लहान मुलगा अक्षरशः तो साधारणतः 5-6 महिन्याचा असेल. या 2 मुली, या 2 मुलींचा संसार घेऊन या त्यांच्या आईवडिलांनी त्यांनी सर्वांनी आत्तापर्यंत जे दिवस भोगलेले त्याचं हे फळ त्यांना मिळालेलं आहे. त्या सर्व याच्यातून त्यांनी दिवस काढत इथपर्यंत आले आणि शेवट त्यांनी चांगला गोड करून दाखवला. त्या व्यक्तींचे मी परत अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तर मी काय सांगू, मला करून आलेले एवढं सगळं बघून ना मलाच खूप आनंद झाला. मला मुलगी नाही पण मला मुलीचं प्रेम मी खूप दिले. मी एवढ्यातच तिचे आभार मानते आणि त्याचं पुढील आयुष्य सुखात आणि समृद्धीत आनंदी जावं.
राजा भीम करुक्मिणी तनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुण गुणान रूपवरा कवन्यासिन्या देई गे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी